आणि आता काही घडामोडी अगदी सविस्तरपणे पाहूयात. थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये जातोय. 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकी दिल्याचा गंभीर आरोप असलेले आमदार अब्दुल सत्तार आता कायदेशीर कचाट्यात सापडले. सिल्लोड न्यायालयानं या प्रकरणी आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्हाधिकारी आणि अन्य 2 निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सिल्लोड न्यायालयाचे न्यायमूर्ती के.टी. आढायके यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 नुसार आमदार अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण आणि दादाराव अहिरे यांना न्यायालयात हजर राहून आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश आहेत. अधिकाऱ्यांनी वेळेवरती कारवाई केली असती तर सत्तार निवडणुकीपूर्वीच पात्र ठरले असते, असा दावा तक्रारदारांनी केलाय. शेवटचे जे निवडणूक प्रचार सभा असतील त्या प्रचार सभांमध्ये त्यांनी सिल्लोडच्या मतदारांना खुलेआम धमकी दिली होती. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी असे सांगितले की जो मतदार त्यांना मतदान करत नाही अशा मतदारांचे नावे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते चिठ्ठीमध्ये गपचूप लिहून पाठवतील आणि मग ते त्यांचा एन्जिओग्राफी करतील, एन्जिओप्लास्टी करतील आणि त्यांचा बायपास सुद्धा करतील. या धमकीपूर्ण भाषणावर मी निवडणूक अधिकारी सिल्लोड यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. 16/1/2026 रोजी अब्दुल सत्तार आणि जिल्हा निवडणूक अधिकारी जे कलेक्टर दिलीप स्वामी आहेत त्यांना आणि निवडणूक अधिकारी लतीफ पठाण जे आता SDM आहेत आणि आचारसंहिता पथक प्रमुख अहिरे यांच्या या चौघांविरोधात न्यायालयाने नोटीस काढली आहे.